दिवसभर कचकाटून आईचा मार खाल्ल्यानंतर वैतागलेल्या बिबट्याला तिसऱ्या प्रहरी शेतात फिरायला घेऊन आलो होतो. आणि मग आल्यानंतर आवनी पण मागा लागून आले की पप्पा मला पण यायचंय. हा आल्यानंतर कुठे खा ना मग लाल घे. हे कांद्याच्या रानातलं आमचं एकमेव टोमॅटोचं झाड उद्या कसं आहे बघा. एवढं रसरशीत आणि गोड आहे नाही की तुमच्या स्ट्रॉबेरी आणि चेरीला काय करतात त्यापेक्षा टेस्टी आमचं टोमॅटो आहे. प्युअर ऑर्गॅनिक. ह्याला कुठलाही फवारा मारला नाही, कुठलंही खत नाही. कांद्याचं शेत होतं, कांदा काढल्यानंतर उरलेलं हे टोमॅटोचं झाड आहे आणि भरपूर सारे टोमॅटो पिकलेले आहेत त्याला. आवनी कसं आहे पूर्ण आनंद घेते खाण्याचा. कसं आहे म्हटलं तर भारी आहे म्हणली. कसं आहे सुकून. काय आपल्या लेकरांना इतकं ऑर्गॅनिक खायला प्यायला मिळावं ह्याच्यापेक्षा बाप म्हणून दुसरा सुकून आपल्या जीवाला काय असणार आहे. मग काय बिबट्याला रावलं नाही. बिबट्याने पण एक घेतलं. खाता येऊ नाही तर नाही येऊ, पण लागतं बाबा. तिला दिले म्हणजे मला बी पाहिजे, असा सगळा राडा असतो ह्यांचा. मग आवनीने त्यांनी अजून 2-3 टोमॅटो खाल्ले. त्यात मग उरलेले टोमॅटो मी तोडले आणि आता ही आमची उद्याची भाजी. तर असं शेतात फिरायला गेल्यावर काहीच प्लॅनिंग नसताना उद्याच्या भाजीचं नियोजन झालं आहे. ते पण स्वतःच्या शेतातली स्वतःची भाजी. अतिशय ऑर्गॅनिक, अतिशय चविष्ट असे टोमॅटो. तर कुठल्या बाजारला जायची गरज नाही, काय नाही. असं गेलं कीच सगळं भागून जातं. तर ह्याच्यापेक्षा मोठा सुकून काय आयुष्य. खाल्लं का खायचे का अजून ओके चला, थँक्यू मंडळी. घराकडची वाट धरली आता आम्ही.